संविधान दिन हा संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, ज्याचे शेवटचे अधिवेशन 26 नोव्हेंबर 1949 रोजी संपले होते. 2 महिन्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी 284 सदस्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर संविधान लागू झाले. भारताचे संविधान हे भारताचे सर्वोच्च कायदा आहे, जे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने मंजूर केले आणि 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले. भारत सरकार कायदा 1935 हा भारताच्या संविधानाचा मूलभूत पाया मानला जातो. भारताचे संविधान हे जगातील कोणत्याही प्रजासत्ताक देशाचे सर्वात मोठे लिखित संविधान आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जुलै 1945 मध्ये ब्रिटनने भारताबाबत आपले नवीन धोरण जाहीर केले आणि भारताची संविधान सभा स्थापन करण्यासाठी 3 मंत्र्यांचा समावेश असलेले कॅबिनेट मिशन पाठवले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर संविधान सभेची घोषणा करण्यात आली होती आणि 9 डिसेंबर 1947 रोजी तिचे काम सुरू देखील झाले. संविधान सभेचे सदस्य भारतीय राज्य विधानसभा सभेच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे निवडले जात होते. जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या सभेचे मुख्य सदस्य होते. संविधान सभेने 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या कालावधीत एकूण 114 दिवस चर्चा केली. संविधान सभेने 12 सत्रे घेतली आणि शेवटच्या दिवशी 284 सदस्यांनी संविधानावर स्वाक्षरी देखील केली. संविधान 166 दिवसांसाठी बैठक झाली संविधानाची, ज्यामध्ये प्रेस आणि जनतेला त्यांच्या बैठकांमध्ये भाग घेण्याची मुभा होती. संविधान सभेतील सर्व 389 सदस्यांनी भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 26 नोव्हेंबर 1949 रोजी विधानसभेने ते मंजूर केले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू देखील झाले. आता भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेनुसार भारत एक सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र मानलं जातं. सार्वभौमत्व या शब्दाचा अर्थ काय आहे तर सर्वोच्च किंवा स्वतंत्र असा होतो. भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे, जे कोणत्याही परदेशी किंवा अंतर्गत सत्तेच्या नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्त आहे. संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी हा शब्द जोडण्यात आला. तो सर्व नागरिकांसाठी सामाजिक आणि आर्थिक समानता सुनिश्चित करतो. जात, रंग, वंश, लिंग, धर्म, भेद, भाषा याच्यावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान दर्जा आणि संधी प्रदान करतो. संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द देखील जोडण्यात आला. तो सर्व धर्माची समानता आणि धार्मिक सहिष्णुता सुनिश्चित करतो. भारताला कोणताही अधिकृत धर्म असा नाही. तो कोणत्याही धर्माचा प्रचार किंवा भेदभाव देखील करत नाही. तो सर्व धर्मांचा समान आदर करतो आणि वागवतो देखील. भारत एक स्वतंत्र देश आहे, जिथे कोणत्याही ठिकाणाहून मतदान करण्याचे स्वातंत्र्य आहे. संसदेतील विशिष्ट जागा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महिला उमेदवारांसाठी काही प्रमाणात जागा देखील राखीव आहेत. राजेशाहीच्या विपरीत, ज्यामध्ये राज्यप्रमुखाची नियुक्ती जी होती अनुवंशिक आधारावरती आयुष्यभर किंवा पदत्याग होईपर्यंत केली जायची, तसा प्रजासत्ताकाचा जो प्रमुख आहे तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लोकांद्वारे निश्चित कालावधीसाठी निवडला जातो. भारतातील संविधानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की राज्य सत्ता केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये विभागली गेलेली आहे. या दोन्ही शक्ती एकमेकांच्या अधीन नाहीत, त्या संविधानातून येतात आणि त्याद्वारे नियंत्रित केल्या जातात. संविधानाची उद्दिष्टे व्यक्त करण्यासाठी अनेकदा प्रस्तावना सादर केली जाते. भारतीय संविधानाची प्रस्तावना अमेरिकन संविधानाने प्रभावित झालेली आहे आणि ती कशी आहे की जगात सर्वोत्तम मानली जाणारी आहे. प्रस्तावना भारतीय संविधानाचे सार, अपेक्षा, उद्दिष्ट, ध्येय आणि तत्त्वज्ञान प्रकट करते. प्रस्तावना घोषित करते की संविधानाला त्याची शक्ती थेट लोकांकडून मिळते आणि म्हणून ते आम्ही भारताचे लोक या वाक्याने सुरू होते. केहरसिंग विरुद्ध भारतीय संघराज्याच्या प्रकरणात असे मानले गेले की संविधान सभा थेट भारतीय लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही आणि म्हणूनच संविधानाला कायद्याचे विशेष समर्थन मिळू शकले नाही. तथापि न्यायालयाने ही भूमिका नाकारली आणि संविधानाला सर्वोच्च निर्विवाद असे घोषित केले. संविधान दिन 2015 हे वर्ष भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखलं जाणारं वर्ष आहे, कारण या दिवशी B.R. आंबेडकर यांचे 125वे जयंती वर्ष होतं आणि सरकारने मे 2015 मध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचा निर्णय घेतला.
वर्षभर चालणाऱ्या उत्सवांसाठी भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती जाहीर करण्यात आली. ऑक्टोबर 2015मध्ये मुंबईतील इंदू मिल्स कंपाऊंडमध्ये आंबेडकर स्मारकाची पायाभरणी करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा देखील केली. नोव्हेंबर 2015मध्ये सरकारने अधिकृतपणे हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली, ज्याला राष्ट्रीय कायदा दिन म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारताच्या संविधानाच्या स्वीकृतीच्या स्मरणार्थ भारतात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. हॅपी कॉन्स्टिट्यूशन डे टू ऑल ऑफ यू. थँक यू.